ब्रह्ममुहूर्ताच्या या पावन क्षणी मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या पावन कार्यक्रमात, राइट? आणि दिस इज व्हॉट वन ऑफ द बेस्ट थिंग एव्हर वी कॅन डू फॉर अवरसेल्फ, राइट? म्हणजेच ही एक अशी गोष्ट आहे आणि ही प्रॅक्टिस सगळ्यांनी या प्रॅक्टिसचा उपयोग करायचा आहे स्वतःच्या जीवनामध्ये ग्रोथ करण्यासाठी, राइट? एक सात्विक, पवित्र आणि उद्देशपूर्ण पर्पजफुल लाईफ जगण्यासाठी ही सवय फार महत्वाची आहे, राइट? तर रोज पहाटे उठून ज्यावेळेस व्यक्ती ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो, ग्रॅटिट्यूड, राइट, आभार प्रकट करतो, त्यावेळेस हे ब्रह्मांड आणि युनिव्हर्स हे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे येतं, राइट? म्हणून दिस इज व्हॉट अन गोल्डन अपॉर्च्युनिटी आणि तुम्ही खरोखर सगळेजण भाग्यवान किंवा महान आत्मे आहात, सोल आहात, ग्रेट सोल आहात, जे ब्रह्ममुहूर्तावर ज्या क्षणी इतर व्यक्ती इतरत्र निद्राधीन आहेत, परंतु तुम्ही उठून आपल्या जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी कमिटेड आहात, डेडिकेटेड आहात, राइट? आणि म्हणून तुम्ही खरोखर महान आहात आणि अशा महान व्यक्तींबरोबर संवाद साधण्याचं जे फळ किंवा भाग्य मला प्राप्त झालेलं आहे त्यासाठी खरोखर मी सुद्धा कृतकृत्य आहे, धन्य आहे. खूप खूप धन्यवाद. राइट? ओके. तर आज आपण काही गोष्टी करणार आहोत. सर्वात आधी जीवनामध्ये आपल्याकडे काय नाही, इकडे फोकस करण्यापेक्षा आता माझ्याकडे काय आहे, याच्याकडे फोकस करणं फार महत्वाचं आहे. राइट? आणि प्रत्येक व्यक्तीने यू हॅव टू टेक दिस अपॉर्च्युनिटी, की माझ्या जीवनामध्ये आत्ता या क्षणात माझ्याकडे काय-काय आहे. कदाचित वाद-विवाद किंवा अजून काही कमतरता कालच्या दिवसातल्या राहिलेल्या असतील. परंतु आता नवीन सूर्योदय जसा होईल किंवा नवीन दिवस जसा एक अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार आपणही आपल्याला आपल्या जीवनामध्ये कृतकृत्य होण्यासाठी आपला फोकस, पूर्ण फोकस, लेझर फोकस म्हणतात याला. एक स्ट्रॅटेजी म्हणतात, जे मला जीवनात प्राप्त करायचं आहे त्यासाठी. आणि लेझर फोकस म्हणजे माझं गोल फोकस. आणि व्हेअर एव्हर युअर फोकस गोज, एनर्जी फ्लोज. जिथे व्यक्तीचा फोकस जातो, तिथे व्यक्तीची एनर्जी जाते, राइट? आणि ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शाश्वत सुख प्राप्त करायचं असेल, शांती प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला काही काळ मौन राहावं लागेल, राइट? म्हणून शाश्वत सुख, शांती, प्रेम, आनंद, मौन, संपत्ती आणि यश हे कॅच वर्ड आहेत, कॅच वर्ड. हे वर्ड्स डायरेक्ट सबकॉन्शियस माइंड बरोबर कम्युनिकेट करतात, राइट? आणि म्हणून दिवसभरातून ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळेल त्या वेळेस आपल्याला ह्या गोष्टी बोलणं फार महत्वाचं आहे. शाश्वत सुख, शांती, प्रेम, आनंद, मौन, आरोग्य, संपत्ती आणि यश, राइट? येस. ओके, व्हेरी गुड. शाश्वत सुख, शांती, प्रेम, आनंद, मौन, आरोग्य, संपत्ती, यश, या गोष्टी जितक्या वारंवार तुम्ही रिपीट करत राहाल, तितकं तुम्हाला चांगले रिझल्ट द्यायला सुरुवात करतील. 2 प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. एक आहे गोल्ड इन्व्हेस्टमेंट, म्हणजे काही व्यक्ती दीर्घ काळानुसार आपल्या सोन्यामध्ये, गोल्ड, सोनं, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, राइट? आणि पुढे चालून ही इन्व्हेस्टमेंट खरोखर त्यांना चांगला रिटर्न देते. परंतु जर व्यक्तीने स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, स्वतःमध्ये, कुठे? स्वतःवर जर इन्व्हेस्टमेंट केली, स्वतःच्या ब्रेनसाठी इन्व्हेस्टमेंट केली, तर त्याला इथून खालच्या भागाची चिंता करायची आवश्यकता नाही. आणि स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट ही हजारो पटीने रिटर्न देते, राइट? म्हणून प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे, की त्याने आपल्या जीवनात महान बनण्यासाठी स्वतःचं जीवन अगदी स्टँडर्ड लेव्हलला, प्लॅटिनम स्टँडर्ड, गोल्ड स्टँडर्ड करण्यासाठी एक स्वतः गोल्ड बनणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे.
आणि दिस इज व्हॉट कॉल्ड 80-20 रूल. 80-20 रूल. बऱ्याच वेळा व्यक्ती 80% इफर्ट्स घेतो. 80% इफर्ट्स घेतात, राइट? मेहनत 80%, रिटर्न 20% फक्त, राइट? फक्त 20% रिटर्न. मग असं करून काय फायदा आहे? राइट? मग त्याच्याऐवजी काय करावं लागेल? 20% 80-20 रूल म्हणतात याला. 20% इफर्ट घेऊन जर 80% आउटपुट मिळत असेल, तर व्यक्तीने सगळ्यात आधी स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, राइट? आता स्वतःवर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? यासाठी एक फॉर्म्युला आहे. PMTS. PM. या पूर्ण फॉर्म्युलामध्ये वेल्थ मास्टरमध्ये मी हा फॉर्म्युला डिटेलमध्ये डिस्क्राईब करणार आहे. परंतु यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे सेल्फ पॅम्परिंग. सेल्फ म्हणजे स्वतःला उद्युक्त किंवा इन्स्पायर करण्यासाठी तुम्ही जे कृती करत आहात, त्याला म्हणायचं सेल्फ पॅम्परिंग, राइट? आणि बऱ्याच वेळा व्यक्ती किंवा मनुष्य ह्याच गोष्टी करतात. ते पूर्ण जगासाठी खर्च करायला तयार आहेत, राइट? पूर्ण जगासाठी. कुटुंबासाठी खर्च कराल, समाजासाठी खर्च कराल, कदाचित सोशल वर्क कराल कदाचित. परंतु कुटुंबासाठी तर प्रत्येक व्यक्ती करतो. मुलाबाळांसाठी प्रत्येक व्यक्ती खर्च करतो, राइट? परंतु आजपासून किंवा स्वतः थोडंसं मननचिंतन करा, एनालिसिस करा, की मी स्वतःसाठी किती खर्च करतोय? स्वतः. अ, त्याला सेल्फ पॅम्परिंग म्हणतात. उदाहरणार्थ स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे तुम्ही महिन्याभरात एखादं पुस्तक स्वतःला गिफ्ट देत आहात का? हे विचारणं गरजेचं आहे. राइट? जर अंतर्मनामध्ये कधी पुढे चालून जर शंका निर्माण झाली आणि बऱ्याच वेळा होते, की कुणासाठी करतोय मी हे सगळं? राइट? बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो आणि बऱ्याच वेळा याच प्रश्नामुळे किंवा या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे तो व्यक्ती निराश होतो. राइट? आणि म्हणून स्वतःसाठी ही काळजी घ्या, की मी माझ्या स्वतःसाठी सेल्फ पॅम्परिंगसाठी काय करत आहे? पर्सनली काय करत आहे? राइट? आणि याच्यातला दुसरा एक खर्च आहे, ज्याला म्हणायचं मेक द डिफरन्स. मेक द डिफरन्स म्हणजे मी या समाजासाठी काय करते? मेक द डिफरन्सचा अर्थ जिथून मला रिटर्न मिळणार नाहीये, परंतु या समाजात अशा काही व्यक्तींना मला मदत करायची आहे, की ज्यांच्याकडे रिटर्न करण्यासाठी काही नाही. म्हणजे ते परत नाही देऊ शकत, परंतु त्यांच्या जीवनामध्ये मात्र परिवर्तन घडणार आहे. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे आणि धिस कम्स अंडर 80-20 रूल. 80-20 रूल. या 2 अशा गोष्टी आहेत, की ज्याचं इफर्ट्स कमी आहे, पण बेनिफिट्स खूप जास्त आहेत. राइट? त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हे करणं गरजेचं आहे. आणि यासाठी इनपुट म्हणजे काय करावं लागेल, की दररोज अशा छोट्या-छोट्या टायनी ॲक्शन्स म्हणतात त्याला. टायनी ॲक्शन्स. म्हणजे अशा छोट्या कृती, छोट्या-छोट्या कृती असतील, ह्या कदाचित 1 मिनिटाच्या, 30 सेकंदाच्या अशा काही कृती असतील, ज्या तुम्ही आयडेंटिफाय करायच्या आहेत आणि ह्या कृतीवर तुम्हाला कार्य करायचंय. टायनी ॲक्शन्स कुठल्याही असू शकतील ह्या. कदाचित मुंग्यांना थोडी खडी साखर किंवा पीठ जे असतं गव्हाचं पीठ वगैरे, ही टायनी ॲक्शन आहे. परंतु याचे रिटर्न मात्र फार मोठे आहेत. राइट? प्रत्येक व्यक्ती ज्याला धनसंपत्ती हवी आहे, त्याने हा प्रयोग करा. काय करायचंय? खडी साखर आणायची. एक 200-250 ग्रॅम. राइट? अर्धा किलो 500 ग्रॅम गव्हाचं पीठ घ्यायचं किंवा कुठलंही पीठ घ्या. पण ज्यामध्ये ही खडी साखरचं बारीक केलेली खडी साखर, पिठी खडी साखर म्हणतात त्याला. म्हणजे मोठी खडी साखर घेऊन येऊन त्याला बारीक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं आहे आणि हे पूर्णपणे मी एकत्रित केलेलं मिश्रण दररोज एक 10 ग्रॅम, 15 ग्रॅम तुम्हाला जिथे कुठे मुंग्या असतील तिथे टाकायचंय. राइट? बऱ्याच व्यक्तींना वाटेल याच्याने काय फरक पडेल? राइट. सगळ्यात जास्त मेहनत घेणारा प्राणी किंवा छोटासा कीटक असेल कोणी तर ते मुंगी आहे. राइट? आणि जो व्यक्ती त्यांच्यासाठी निस्वार्थी भावनेने ही कृती करेल
त्या व्यक्तीसाठी ब्रह्मांड आणि युनिव्हर्स सुद्धा कृती करायला तयार होतो. त्याच्यासाठी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे युनिव्हर्स सुद्धा मदत करतं. परंतु ही छोटी ॲक्शन आहे, टायनी ॲक्शन आहे. राइट? टायनी ॲक्शन म्हणजे काय? की असं वाटेल की याच्याने काय होणार आहे? परंतु याच्याने कोणाचं तरी पोट भरणार आहे. हां, ते सुद्धा जीव आहेत, इन्सेक्ट आहेत, कीटक आहेत, परंतु ते त्यांच्या कार्यात मग्न आहेत, राइट? हा प्रयोग करून पहा 3 आठवडे, 21 दिवस आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिअलाईज होईल, की जीवनामध्ये नवीन अपॉर्च्युनिटी यायला सुरुवात झालेली आहे, राइट? धिस इस व्हॉट कॉल्ड टायनी ॲक्शन. अशा बऱ्याच ॲक्शन आहेत. याला भूत दया असे सुद्धा म्हणतात, भूतदया. तुम्हाला माहिती आहे, मनुष्याच्या जवळपास कुत्रा किंवा मांजर किंवा अजून हे पाळीव प्राणी हे का राहतात? कारण यांना कुठेतरी एक्स्पेक्टेशन आहे, कुठेतरी आशा आहे, की हे जे व्यक्ती आहेत यांच्याकडून मला थोडंफार भोजन मिळेल, राइट? म्हणून जिथे मनुष्याची वस्ती आहे तिथे हे प्राणी आपोआप येतात, राइट? यांचा तिरस्कार करण्यापेक्षा किंवा अ, अ, यांना दूर करण्यापेक्षा फक्त जसं जमेल तसं कदाचित जर तुम्हाला शक्य असेल तर थोडीफार भूतदया करा. गायी किंवा अजून बाकीचे पशु तुमच्या जवळ आहेत, त्यांना सुद्धा दरवेळेस द्वेषपूर्ण किंवा तिरस्कारपूर्ण भावनेने पाहण्यापेक्षा कधीतरी त्यांच्याकडे दयेच्या भावनेने पहा आणि याच्याने सुद्धा जीवनामध्ये परिवर्तन घडेल. राइट? आणि भगवान बुद्ध यांनी ह्या 2 गोष्टी सांगितल्या आहेत. जो व्यक्ती अ ध्यान साधना करतो, तपस्या करतो किंवा मनन चिंतन करतो, याच याचं मनन चिंतन फलित होत आहे किंवा नाही, हे ओळखण्याची 2 गोष्टी आहेत किंवा सिम्प्टम आहेत, लक्षणं आहेत. एक तर त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होईल, प्रेम, राइट? आणि दुसरी त्याच्यामध्ये करुणा निर्माण होईल, करुणा. प्रेम आणि करुणा जर निर्माण होत असेल, तर समजावं की हा जो व्यक्ती ध्यान चिंतन करत आहे, पूजन अर्चन करत आहे, हे सिद्ध झालेलं आहे. अदरवाईज फक्त हा दिखावा आहे, राइट? हा फक्त दिखावा आहे. दाखवण्यासाठी करत आहेत, राइट? परंतु हे कुणाला दाखवायचंय? ज्या लोकांना दाखवायचं, ज्या समाजाला दाखवायचंय त्याला सुद्धा माहिती आहे, की हे खरं आहे का खोटं आहे. प्लस बाकी सगळ्यांसाठी तर आपण दिखावा करू शकतो, परंतु स्वतःसाठी कसं काय दिखावा करणार? तुम्हाला तर माहिती आहे ना तुम्ही कोण आहात ते, राइट? आरशासमोर गेल्यानंतर तुम्हाला तो व्यक्ती कोण आहे हे सुद्धा रिअलाईज होतं, राइट? तुम्हाला तर माहिती आहे तुमचं खरं स्वरूप काय आहे आणि जो व्यक्ती स्वतःबरोबर प्रामाणिक राहतो, त्या व्यक्तीला ब्रह्मांड आणि युनिव्हर्स मदत करतं. राइट? स्वतःबरोबर अप्रामाणिक राहून काय निष्पन्न करणार आहे? काय साध्य करणार आहात? म्हणून दररोज या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवून आणतात. राइट? आणि ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. इकिगाई म्हणून एक पुस्तक आहे. ज्याला शक्य असेल त्यांनी ते पुस्तक घ्या. इकिगाई जापनीज ऑथर आहे ते किंवा जापनीज जे कल्चर आहे त्याच्यावर बेस्ड हे पुस्तक आहे. इकिगाई. राइट? इकिगाईचा अर्थ काय होतो? इकिगाईचा अर्थ होतो, की अशी काही कृती ज्याला पर्पज आहे. राइट? इकिगाई म्हणजे जपानमध्ये एक असं ठिकाण आहे, शहर आहे किंवा गाव आहे. बऱ्याच भागामध्ये हे इकिगाई प्रचलित आहे. काय करतात तिथे? तिथे जर तुम्ही 80 वर्षाच्या व्यक्तीला, 90 वर्षाच्या व्यक्तीला, 100 वर्षाच्या आणि तिथे अ, इकिगाईचा अर्थच आहे किंवा हे उद्देश काय आहे हे सांगण्याचा, कारण तिथे दीर्घायुषी लोकं आहेत आणि निरोगी लोकं आहेत. निरोगी, हेल्दी आणि लाँग लिव्हिंग दीर्घायुष्य जगणारे लोकं आहेत. आता यांना ज्यावेळेस विचारलं, म्हणजे त्यांचा रिसर्च करण्यात आला, अभ्यास करण्यात आला, त्यावेळेस असं लक्षात आलं, ह्या व्यक्तींना 105 वर्षाच्या व्यक्तीला, वृद्ध व्यक्ती त्याला जरी विचारलं, की "आज तुम्ही काय करणार आहात? किंवा तुम्ही कुठे चाललेला आहात?" तर ते सांगतात, "मी मासे पकडायला समुद्रावर चाललेलो आहे." राइट? कारण माझ्या नातवंडांना हे मासे खूप आवडतात. त्यांच्यासाठी मला ते घेऊन यायचे आहेत.
आता याच्या पाठीमागे उद्देश काय आहे? तिथल्या एखाद्या 100 वर्षाच्या, 95 वर्षाच्या महिलेला विचारलं, की "तुम्ही काय करत आहात?" तर ती सांगेल, "आज मला माझ्या घराचं डेकोरेशन करायचं आहे. आज मला माझं घर सजवायचं आहे." राइट? 95 वर्षाची महिला आणि त्यांना जर हे विचारलं, हे का? कारण माझ्या मुलांना, नातवंडांना किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांना हे खूप आवडतं. याला उद्देश म्हणतात. राइट? आज सुद्धा त्यांच्याकडे जगण्यासाठी उद्देश आहे. पर्पज आहे. पर्पज, उद्देश आणि म्हणून ते दीर्घायुषी पण आहेत आणि निरोगी पण आहेत. राइट? आपला प्रॉब्लेम काय आहे? 60 वर्ष झाल्यानंतर इव्हन 40-50 मध्ये सुद्धा लोकांना हे वाटतं पर्पजच नाही, उद्देशच नाही. कशासाठी जगतोय आपण? हे सुद्धा माहिती नाही. राइट? मृत्यू येत नाही म्हणून जगतोय, असं काही व्यक्तींचं उत्तर आहे. राइट? आणि काही-काही व्यक्ती तर याच्याही पुढे जाऊन सांगतात, काय? झालं आता आपलं सगळं. लवकर उचललेलं बरं. कधी 60 मध्ये. रिटायरमेंट जशी होते, तसं 1-2 वर्षात या व्यक्तींना असं वाटायला लागतं आणि खरोखर मुलींची लग्न झालेली असतात कदाचित किंवा मुलगा सेटल झालेला असतो. मुलाचा पण विवाह झालेला असतो. 60-65 पर्यंत तर सगळ्या काही गोष्टी घडतात. 60 पर्यंत तर होतातच सगळ्या. जर लग्न 21-22व्या वर्षी, 23व्या वर्षी झालं असेल आणि ही पिढी आहे, आज जे 60-65 वर्षाच्या आसपास आहेत, यांचा विवाह आधी झालेला आहे. यांची मुलं हाताशी आलेली आहेत किंवा विवाह झालेला आहे वगैरे, वगैरे, वगैरे. राइट? आता मुलं सेटल झाली, लग्न झालेली आहेत मुलींची, जबाबदारी नाही, घर वगैरे सगळं काही घेतलेलं आहे. सेटल झालेले आहेत, इस्टेट प्रॉपर्टी आहे. अशा व्यक्तीला जर विचारलं तर त्याच्यासाठी जगण्याचं रिझन काय आहे? तुम्ही सांगा. काय कारण आहे? ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पर्पज नाही, उद्देश नाही, अशा व्यक्तीला जगण्याचा म्हणजे कारण कॉज काय आहे? कॉज काही नाही. मग जर कॉज नाही, तर निसर्ग किंवा युनिव्हर्स किंवा प्रकृती त्याला अशा काही कॉजेस देते, की ज्याच्यामुळे त्याला जीवन जगावं लागतं. म्हणजे जीवनामध्ये अडी-अडचणी, समस्या आणि संकट अशा काही गोष्टी येतात, व्याधी येतात, म्हातारपण येतं, आजारपण येतं. राइट? कारण आजारी व्यक्तीची सुद्धा दिनचर्या ठरलेली आहे. वेळेवर गोळ्या घेणं, वेळेवर चेकअप करणं किंवा वेळेवर डॉक्टरांना जाऊन भेटणं. हे काय हे सगळं कृती काही कार्य त्याला लावून दिलेलं आहे. राइट? हां. म्हणून वेळ जोपर्यंत आहे तोपर्यंत सजग व्हा. जोपर्यंत आत्ता टाईम आहे तोपर्यंत ह्या वेळेचा सदुपयोग करा. मनन, चिंतन, ध्यान, संकीर्तन, सेवा आणि भजन करावं लागेल. राइट? जर वेळ तर तुम्हाला द्यावा लागणार आहे. राइट? चिंता तर करायचीच आहे ना, तर दोन्ही गोष्टींची करावी लागेल. एक तर स्वतःच्या संकटांची चिंता करत बसा किंवा स्वतः व्यग्र व्हा किंवा या समाजाला कसं इम्प्रूव्ह करता येईल त्याची चिंता करा. या 2 गोष्टी आहेत. स्वतःच्या आजारपणाबरोबर फाईट करा किंवा दुसरे जे आजारी आहेत त्यांची मदत करा. या 2 पैकी एक काहीतरी निवडावं लागेल. राइट? आणि असं नका समजू, की मी काहीच करणार नाही. करावं तर लागणार आहे. कारण जे व्यक्ती निसर्गाच्या नियमाप्रमाणे इथे स्ट्रगल आहे. स्ट्रगल म्हणजे काय? ज्याला अ, प्रयत्न करणं म्हणतात. राइट? याचाच अर्थ याला एक एखाद्या टेकडीवर तुम्ही ज्यावेळेस जात असता ना, त्यावेळेस त्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज कशी आहे याचा थोडासा विचार करा. तो उत्साही आहे कारण वरती शिखरावर पोहोचायचंय. राइट? उत्साही आहे. असेंडिंग म्हणतात त्याला, असेंडिंग. ग्राफोलॉजीमध्ये आपण हे शिकलेलो आहोत. जीवनामध्ये जर सिग्नेचर करायचे असेल, तर वरच्या दिशेला जाणारी सिग्नेचर असावी, असायला पाहिजे. राइट? खालच्या दिशेला जाणारी असेल त्याला डिसेंडिंग म्हणतात. म्हणजे अधोगतीला चाललेला आहे व्यक्ती, राइट? तर असेंडिंगचा अर्थ काय होतो? वरच्या दिशेने, प्रगतीच्या दिशेने मेहनत करणारा व्यक्ती. राइट? निसर्गाच्या नियमाप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर टेकडी चढायची आहे, तुम्ही स्वतः इमॅजिन करा, की तुम्ही अशा ठिकाणी आहात, की जिथे तुम्हाला ट्रेकिंग करायचं आहे आणि वरच्या दिशेला जायचंय. उंच, 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 राइट? त्यावेळेस तुमची बॉडी लँग्वेज कशी असेल? बॉडी लँग्वेज शरीराची जी
कार्य करण्याची क्षमता आहे, उत्साह आहे, तरंग आहे, उमंग आहे, स्वप्न आहेत. का? कारण मला शिखर सर करायचंय. राइट? आणि सुरुवातीचे 20 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष जसं एज्युकेशन होतं ना, 20व्या वर्षी जसं करिअरला सुरुवात होते, तसं तो व्यक्ती असेंडिंग मोडमध्ये असतो. असेंडिंग येस. मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय. मला स्वतःचं घर घ्यायचंय. इस्टेट, प्रॉपर्टी वगैरे, वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी मला प्राप्त करायच्या आहेत. त्यावेळेस त्याचा उत्साह, त्याची बॉडी लँग्वेज एकदम असेंडिंग व्यक्तीसारखी असते. ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, उत्साह आहे, आशावादी आहे, होप्स आहे, अशा व्यक्तीसारखी त्याची बॉडी लँग्वेज आहे. राइट? परंतु ज्या क्षणी तो वरच्या शिखरावर पोहोचतो त्यावेळेस त्याला काय वाटतं? आता मी आराम करणार. राइट? आणि 80% 90% व्यक्ती म्हटलं तरी चालेल. यांना विचारा, तुम्ही पैसे का कमवत आहात? का धनसंपत्ती हवी आहे तुम्हाला? सगळ्यांचं उत्तर काय येईल? मला नंतर आरामशीर जगायचंय. राइट? मला आरामात जगायचंय. मला विश्रांतीत जगायचंय. म्हणून आता मी धनसंपत्ती कमवणार आणि नंतर रिलॅक्स फील करणार. राइट? ओके. व्हेरी गुड. 90% लोकांचं स्वप्न हेच आहे, की मला नंतर काम नाही करायचं. परंतु असं जर स्वप्न पाहत असाल, तर आत्ता ते डिलीट करून टाका. या निसर्गाच्या नियमाप्रमाणे असं स्वप्न अस्तित्वात नाही. जो व्यक्ती नियमांचं उल्लंघन करेल त्याला शिक्षा मात्र मिळेल. म्हणजे वरती गेल्यानंतर स्ट्रॅटिश म्हणतात. असेंडिंग म्हणजे खूप मेहनत करून मी वरच्या पदावर पोहोचलो आणि वरच्या पदावर आल्यानंतर आता मी आराम करणार, विश्रांती करणार हे जे स्वप्न आहे हे चुकीचं आहे. राइट? याच्यानंतर काय होईल माहिती जे व्यक्ती असा विचार करतात, स्ट्रॅटिश मोडमध्ये जातात, जे व्यक्ती जीवनभर खडतर तपस्या करून अशा मोडमध्ये जातात, अशा पोझिशनमध्ये जातात, की जिथे त्यांना आता आराम करायचा आहे. निसर्गाच्या नियमाविरुद्ध आहे हे. निसर्ग अशा व्यक्तीला क्षमा नाही करत. अशाच व्यक्तीला व्याधी निर्माण होतात. राइट? आणि याचे प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक तुमच्या जीवनात पण झाले असतील, तुमच्या आजूबाजूला पण झाले असतील. राइट? म्हणून निसर्गाच्या नियमाप्रमाणे एकच गोष्ट आहे, तुम्हाला अविरत कार्य करावं लागेल. आता कार्य 2 पद्धतीचे असतात. एक जे तुमच्या मना समान आहे, म्हणजे मनाच्या संगत किंवा जे तुमच्या छंद आहेत त्याच्यानुसार जे कार्य आहे, ते कार्य केलं तर आनंद होईल आणि दुसरं कार्य जे तुमच्या मनाविरुद्ध आहे, परंतु काम करावं लागेल तरीसुद्धा. आता काही व्यक्तींची अवस्था अशी आहे, की रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांना कुठेतरी जॉब करावा लागतो ॲज अ सिक्युरिटी गार्ड किंवा घरात काहीतरी काम करावं लागतं, कृती करावी लागते. त्यांच्या मनाविरुद्ध आहे. त्यांना नाही करायचंय, परंतु फोर्सफुली काही गोष्टी कराव्या लागतात. राइट? आणि असं जे कार्य आहे याच्याने दुःख निर्माण होईल आणि जर जर तुम्ही काही करत नसाल, तर आजारपण आणि व्याधी निर्माण होते. राइट? या जगामध्ये असा कुठलाही देश नाही, असं कुठलंही क्षेत्र नाही, असं कुठलंही गाव नाही, की जिथे काहीही न करता दिवसभर झोपून लोळून असणारे व्यक्ती दीर्घायुष्य आहेत, निरोगी आहेत. असं शक्य नाही. कारण रिकामं मन, आपण ही म्हण 100 वेळा ऐकलेली आहे. एम्प्टी माइंड इव्हिल वर्कशॉप. रिकामं मन हे सैतानाचं घर आहे. याच्यामध्ये म नको असलेले विकारी विचार निर्माण होतील. राइट? आणि जो व्यक्ती ह्या स्ट्रॅटेजी लाईफमध्ये स्वतः जागृत होत नाही, लवकरच द्रुत गतीने खाली यायला सुरुवात होते. राइट? एक आहे असेंडिंग, स्ट्रॅटिश आणि डिसेंडिंग. डिसेंडिंग मोड म्हणजे खाली येणं. तर मी सर्वांना पुन्हा एकदा रिकमेंड करेन, आपल्या जीवनाचा उद्देश आणि पर्पज लवकरात लवकर शोधा. कशासाठी तुम्ही जे काही करत आहात, ते का करत आहात हे स्वतःला विचारा. जर तुम्ही हे नाही विचारलं, तर अंतर्मनामध्ये नको ते रिकामे विचार म्हणजे ज्याच्याने निष्पन्न काही होणार नाही, त्रास मात्र होईल. राइट? म्हणून जेवढ्या स्किल आहेत, आपण 2 गोष्टींवर नेहमी बोललेलो आहे. एक आहे स्किल सेट, दुसरा आहे माइंडसेट. जेवढ्या काही कला, कौशल्य अवगत करता येतील, नवीन गोष्टी शिकता येतील, तेवढ्या गोष्टींवर फोकस करा. तुमच्या आतलं टॅलेंट विकसित करा. राइट? टॅलेंट विकसित करणं फार गरजेचं आहे.
आणि ज्या काही 3 गोष्टी आपण शिकलेलो आहोत. जर स्वतः आदरयुक्त व्हायचं असेल, तर व्यर्थ, विनाकारण सल्ले देऊ नका. नो सजेशन, राइट? विनाकारण सल्ले देऊन काय मिळणार आहे? आहे ती व्हॅल्यू सुद्धा कमी होईल, राइट? आणि दुसरी गोष्ट, तक्रार करू नका. तक्रार, कंप्लेंट बॉक्स असतात काही व्यक्ती. कंप्लेंट सतत तक्रार, 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 तक्रार करत राहतात आणि अशा व्यक्तींच्या जवळ सुद्धा कोणी येत नाही. जर समोरून ते व्यक्ती येत असतील तक्रार करणारे, तर त्यांना म्हणतात लांबूनच राम-राम. या व्यक्तीला कसं अव्हॉइड करता येईल, राइट? आणि बरेच व्यक्ती फक्त तक्रार करणारे असतात. हेच बरोबर नाही, तेच बरोबर नाही, हाच बरोबर नाही, याने असं केलं, त्याने तसं केलं. अरे, परंतु त्यांचे पण काहीतरी अ, मर्यादा असतील, काहीतरी लिमिटेशन असतील म्हणून ते कृती करतायत तसं, राइट? परंतु या गोष्टी समजून घेणं फार महत्वाचं आहे. या 2 गोष्टी आजपासून फॉलो करा. एक तर मागितल्याशिवाय सल्ला देऊ नका कुणाला विनाकारण. बऱ्याच वेळा ही सवय लागलेली आहे, राइट? आणि दुसरी गोष्ट विनाकारण विनाकारण सल्ला द्यायचा, विनाकारण ॲडव्हाइस करत राहायचं. एखाद्या व्यक्ती जर तुम्हाला काही सांगतोय, तर त्याच्यावर आपलं ओपिनियन लगेच द्यायचं. हां, मग कदाचित ते तसंच असेल, हे असंच असेल. मी पण हे अनुभवातनं शिकलेलो आहे, राइट? अंतर्मनात खूप इच्छा असते, की समोरच्या व्यक्तीचं भलं व्हावं, राइट? परंतु त्या व्यक्तीला जोपर्यंत हे रिअलाईज होत नाही, तोपर्यंत तुम्ही सजेशन जरी दिली, तरी तो निग्लेक्ट करेल. म्हणून 2च वेळेस बोलायचं. एक तर मागितलं, कुणी जर तुमच्याशी सल्ला-मसलत करत आहे, तर द्या आणि दुसरी गोष्ट, जर तो तुम्हाला पे करत असेल, कन्सल्टेशन असेल, तर सल्ला द्या. कन्सल्टेशन. हे 2च व्यक्ती, एक डॉक्टर आणि वकील यांना भरपूर रुपये पण मिळतात ह्या एकाच गोष्टीसाठी. कन्सल्टेशन म्हणतात याला. आणि कन्सल्टेशनचे ऑफिसेस सुद्धा आहेत. बरेच ऑफिसेस. डिझाइन कन्सल्टंट, इंजिनिअरिंग कन्सल्टंट किंवा काउन्सिलिंग, राइट? या सगळ्या व्यक्तींना धनसंपत्ती मिळते. आणि जे व्यक्ती फ्रीमध्ये कन्सल्टेशन करतात, त्यांना रिस्पेक्ट पण मिळत नाही, राइट? म्हणजे काम असेल तोपर्यंत काही व्यक्ती येतील, पण मागितल्यावर सल्ला मात्र नक्की द्यायला हवा. परंतु न मागता जर तुम्ही सल्ला देत असाल, तर कुठेतरी कमतरता आहे, राइट? ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि तक्रार करू नका. जे पण काही आहे पहिल्यांदा ते एक्सेप्ट करा, स्वीकार करा. जे खरोखर असुविधा याला लोकं दुःख समजतात. असुविधा म्हणजे दुःख नाही, राइट? असुविधा म्हणजे असुविधा आहे. कन्व्हिनियन्स नाहीये. खडतर आहे फक्त जीवन, एवढंच आहे. असुविधा म्हणजे असुविधा. जे सुविधापूर्ण नाहीये, त्याला दुःखाचं स्वरूप प्राप्त करून देऊ नका विनाकारण, राइट? आणि जो व्यक्ती असा करतो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खरोखरच दुःख निर्माण होतं, राइट? म्हणून असुविधेला दुःख समजू नका. मग काय म्हणावं लागेल? असुविधेकडून काहीतरी धडा घ्या. शिकण्यासारखं फार महत्वाचं आहे. शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, राइट? आणि याला सेल्फ टॉक म्हणतात. स्वतःबरोबर केलेलं कम्युनिकेशन, राइट? मीच का? एखादा प्रसंग घडल्यानंतर बरेच व्यक्ती, मीच? माझ्याच बरोबर असं का होतं? असं जे म्हणजे प्रश्न किंवा उद्गार येतात ना, हे त्यावेळेस म्हणायला पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला नवीन घर मिळालं, त्यावेळेस का नाही म्हणालात तुम्ही, मीच का? नवीन गाडी मिळाली, त्यावेळेस किंवा धनसंपत्ती जमा झाली अकाउंटमध्ये, बॅलन्स जमा आहे, बँक बॅलन्स वाढत चाललेला आहे किंवा चांगला जॉब मिळालेला आहे, चांगलं कुटुंब मिळालेलं आहे, चांगला परिवार मिळालेला आहे आणि तुम्ही प्रगती करत आहात. त्यावेळेस का नाही म्हणत, मीच का? माझ्याच बरोबर का होतं हे? त्यावेळेस तर नाही म्हणणार, राइट? आणि मग जर काही छोट्या-मोठ्या गोष्टी घडल्या, तिथे मात्र तुम्हाला लगेच अश्रू येणार, तक्रार करणार आणि तिथे मात्र म्हणणार, "मीच का? माझ्याच बरोबर का घडतंय हे असं?" राइट? या दोन्ही गोष्टीतला छोटासा डिफरन्स आहे. हा एवढा समजून घ्या, राइट? आज जर तुमचे आणि आय एम डॅम शुअर, मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, आजपासून 10 वर्षापूर्वी जी तुमची परिस्थिती होती, आज त्याच्यात खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, राइट? ह्या जीवनाचं तुम्ही स्वप्न पाहत होता, राइट? हां.
चॅट बॉक्समध्ये लिहा किती व्यक्तींच्या बाबतीत हे खरं आहे, की 10 वर्षापूर्वीची तुमची परिस्थिती आणि आज याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आज तुम्ही चांगल्या लेव्हलला आहात, चांगल्या स्टेटसला आहात. राइट? चॅट बॉक्समध्ये ॲक्शन फ्रिक्वेन्सी घ्यावी लागेल. 10 वर्षापूर्वीचे तुम्ही आणि 10 वर्षानंतरचे तुम्ही. राइट? हां, कमीत कमी वाय लिहा, वाय. वाय लिहा, वाय. की येस, माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये बदल घडलेला आहे. राइट? आणि या गोष्टीसाठी कधी धन्यवाद दिले तुम्ही परमेश्वराला. धिस इज व्हॉट कॉल्ड ग्रॅटिट्यूड. यालाच आभार म्हणतात. राइट? तक्रार करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये तक्रारीच वाढत जातील. राइट? हा निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. येस. आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं. जीवन जगण्यासाठी फार विशेष काही करायची आवश्यकता नाही. बंधू आणि भगिनींनो, फार सोपी गोष्ट आहे ही. जे भगवंताने आपल्याला दिलेलं आहे, ज्या ठिकाणी आपण आहोत आत्ता ह्या क्षणी, खरोखर अंतःकरणापासून त्या परमेश्वराला म्हणायला पाहिजे, की खूप धन्यवाद परमेश्वरा. आज माझ्या जीवनात जे पण काही आहे याच्यासाठी मी अंतःकरणापासून खूप खूप आभारी आहे. राइट? दरवेळेस तक्रार, तक्रार, तक्रार करून काही मागण्यापेक्षा अंतःकरणातून कधीतरी डोळ्यात अश्रू येऊ द्या आणि त्याच जीवनाची ज्याची मी कल्पना करत होतो, आज ते माझ्या समोर आहे आणि या जीवनासाठी खरोखर मी तुझे खूप आभारी आहे. येस. असं ज्यावेळेस अंतःकरणातून येईल ना, त्यावेळेस ते कनेक्शन जुळलं जाईल. राइट? माइंडसेट चेंज होईल. बऱ्याच वेळा सगळं काही असून सुद्धा आपण त्या गोष्टीकडे फक्त तक्रारीच्या स्वरूपात पाहतो आणि खरोखर हा फार महत्वाचा पॉइंट आहे. कारण तुम्हाला जे हवं आहे ना, ते तुमच्यापेक्षा जास्त भगवंताला माहिती आहे. राइट? म्हणून स्वतःच्या जीवनामध्ये आता तुम्ही जिथे कुठे आहात, दररोज सकाळी पहाटे उठल्यानंतर जे 10 रँडम ग्रॅटिट्यूड आभार प्रकट करायचे आहेत ना, ते आभार प्रकट करण्यासाठी अंतःकरणातून, हृदयाच्या अंतरंगातून म्हणजे अगदी डेप्थ पासून, अगदी खोल जाऊन तिथून आपल्याला हे एक्सप्रेस करायचे आहेत, की परमेश्वरा खूप खूप धन्यवाद. माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत मला जे पण काही दिलेलं आहे आणि माझी जी काळजी घेतलेली आहे, त्यासाठी मी खरोखर तुमचा खूप आभारी आहे. राइट? येस. व्हेरी गुड. एक्सलंट. रोज पहाटे उठल्यानंतर 10 ग्रॅटिट्यूड करायचे आहेत. हे मी पुन्हा एकदा सिक्वेन्स सांगतो. जे व्यक्ती नाही फॉलो करत, ज्यांचा आज पहिला दिवस आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे फार महत्वाचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. माझ्या जीवनामध्ये जे मला प्राप्त झालेलं आहे, त्यासाठी मी परमेश्वराचा धन्यवाद देईल. त्यानंतर मला माझ्या जीवनात जे प्राप्त करायचं आहे, त्याचे मी अफर्मेशन बोलेल. मी जे व्हिजन बोर्ड केलेले ते व्हिजन बोर्ड निर्माण करायचं आहे मला. अजून एक गोष्ट सांगणार आहे मी, जी फार चमत्कारिक आहे आणि प्रत्येक व्यक्ती ते करू शकतो. राइट? व्हिजन बोर्ड मला पाहायचा आहे आणि त्यानंतर अ, मॅजिकल वॉटर टेक्निक आहे वॉटर बॉटल. मॅजिकल वॉटर बॉटल टेक्निक जे कारण वॉटर इज द रिचेस्ट सोर्स टू कॅरी द इमोशन. इमोशन जे भाव आहेत, हे भाव ट्रान्सफॉर्म करण्याचं कार्य पाण्यापेक्षा जास्त चांगलं कोणीही करू शकत नाही. म्हणून वॉटर कॅरीज मेमरी अलोंग विथ इट. पाणी जे आहे, हे आपल्या स्वतःबरोबर काही स्मृती घेऊन जातं. राइट? स्मृती नेतं, कॅरी करतं. म्हणून दररोज वॉटर बॉटल टेक्निक पण करा. राइट? आता ह्या 3-4 गोष्टी झालेल्या आहेत. ह्या 4 गोष्टी त्याच्याबरोबर एक्सरसाइज, रेग्युलर एक्सरसाइज या शरीरासाठी तुमचं जे कर्तव्य आहे, याला सुद्धा जागरूक राहणं गरजेचं आहे आणि कायम लक्षात ठेवा, इकिगाई, इकिगाई, ओकिनावा, इकिगाई हे जे काही शब्द आहेत याचा अर्थच होतो, की तो मनुष्य स्वतःबरोबर कनेक्ट होत राहतो. राइट? येस. आणि ह्याच दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आणि हे वास्तूच्या नियमाप्रमाणे अगदी सटीक रामबाण उपाय आहे. राइट? जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वतःचं घर निर्माण करायचं असेल, स्वतःचं एक घर आहे, कदाचित अजून एखादं निर्माण करायचं असेल, तरी पण प्रयोग करून पहा. सगळ्यांना शिकण्यासाठी आवडेल का? एक गोष्ट सांगायची आहे मला. राइट?
हां. अलर्ट आहात तुम्ही? ओके, व्हेरी गुड. ही गोष्ट फार महत्वाची आहे. ज्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये अजून काही निर्माण करायचं आहे, त्या व्यक्तीने एक काम करायचं. पेन्सिल आणि पेपर स्वतः घ्यायचा, स्वतः ड्रॉ करायचंय. काय करायचंय माहिती जसं जमेल तसं तुम्हाला जर बिल्डिंग पाहिजे असेल, एखादं घर पाहिजे असेल, तर स्वतः पेन्सिलने त्या A4च्या पेपरवर स्वतःचं घर निर्माण करायचंय, राइट? त्याच्या आजूबाजूला कुंपण निर्माण करा. एखादा स्विमिंग पूल पाहिजे तो करा. एखादा बंगला पाहिजे तो करा. आता बहुतेकांना असं वाटेल माझं तर ड्रॉइंग एवढं चांगलं नाहीये. इथे सर्वांग सुंदर ड्रॉइंगची आवश्यकता नाहीये. इथे काय पाहिजे? इथे भाव पाहिजे, भाव. आणि या ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला तुमचे भाव कळतात, राइट? हां, तर तुम्हाला स्वतःसाठी एक बिल्डिंग, एखादी सोसायटीमध्ये घर पाहिजे असेल तर एखादी सोसायटी आणि त्याच्यामध्ये एक स्वतःचं घर निर्माण करा. किती बी-एच-के पाहिजे? 1 बी-एच-के, 2 बी-एच-के, 3 बी-एच-के तर असा प्लॅन व्ह्यू काढा. प्लॅन व्ह्यू म्हणजे वरून तुम्ही ते घर पाहताय आणि त्याच्यामध्ये इथे एक बेडरूम आहे, इथे एक बेडरूम आहे, इथे टॉयलेट बाथरूम आहे. जसं जमेल तसं काढा. दिशेचं नंतर सांगेल मी कुठल्या दिशेला काय पाहिजे, राइट? परंतु आता सध्या तरी हे घर ड्रॉ करा. त्या घराच्या बाहेर काही झाड, गार्डन, ग्राउंड असं निर्माण करा. A4च्या पेपरवर, राइट? A4चा पेपर म्हणजे आपला A4 साइजचा झेरॉक्स पेपर असतो ना, त्या पेपरवर हे ड्रॉ करा आणि याचे चमत्कारिक परिणाम दिसतात. लिटरली धिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग एव्हर. तुम्ही बाहेरून विकत सुद्धा घेऊन येऊ शकता ड्रॉइंग चांगली गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही स्वतः निर्माण केलं, जे पण तुम्हाला तुमच्या जीवनात पाहिजे. जर तुम्हाला उदाहरणार्थ काही व्यक्ती म्हणतील, "माझ्याकडे तर भरपूर आहे, पण मला आता दुसऱ्या व्यक्तींची मदत करायची आहे." तर तसं निर्माण करा. जसं जमेल तसं. जसं चित्र तुम्हाला निर्माण करता येईल ते करा आणि तुम्ही कुणाला तरी काहीतरी देत आहात असं सुद्धा त्याच्यात अ, डिपिक्ट करू शकता म्हणजे दाखवू शकता. हा चमत्कारिक प्रयोग आहे, राइट? तुम्हाला खूप चांगलं कम्युनिकेशन स्पीकर बनायचं आहे. काही हरकत नाही. एक व्यक्ती काढा, जसं जमेल तसं आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये माईक द्या, राइट? आणि खाली लिहा, आय एम वन ऑफ द बेस्ट मोटिव्हेशनल स्पिरिच्युअल ट्रेनर, माइंडसेट मास्टर ट्रेनर, राइट? लाईफ कोच लिहा. हे जे सिग्नल या ब्रह्मांडाला आणि युनिव्हर्सला कळायला सुरुवात होतील, राइट? आता काही व्यक्तींना कार घ्यायची फॉर एक्झाम्पल, तर लहान मुलं जसं ड्रॉ करतात ना, तशी एक कार बनवा आणि त्या कारवर तो सिम्बॉल लावा जो तुम्हाला पाहिजे. ज्या कंपनीची पाहिजे त्या कंपनीची कार तिथं सिम्बॉल लावा. बरोबर? आता ह्या सगळ्या गोष्टी ड्रॉ केल्यानंतर पुढे काय करायचं? या सगळे पिक्चर जे काही तुम्ही ड्रॉ करणार आहात, हा सुद्धा एक स्वतःचा व्हिजन बोर्ड आहे. आणि हे कुठं डिपिक्ट करायचंय माहिती कुठे अ, कुठल्या दिशेला लावायचं आहे? तर पश्चिमेला लावायचं. राइट? वेस्ट साइड ऑफ युअर होम. जिथे कुठे तुमची पश्चिम दिशा असेल, तिथे हे लावा आणि सगळ्यांनी हा प्रयोग आजच करायचा आहे. राइट? आपण 3-4 गोष्टी शिकलेलो आहोत. व्यायामाला कधीही कंटाळा करायचा नाही. आज जर तुमची क्षमता आहे, तर तुम्ही व्यायाम करू शकता. उद्या कदाचित इच्छा असून सुद्धा व्यायाम नाही करता येणार. त्यामुळे आता ही अपॉर्च्युनिटी आहे, तर ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब द अपॉर्च्युनिटी. ही अपॉर्च्युनिटीचा स्वीकार करा. राइट? हां, आता काही व्यक्तींना हे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हे पिक्चर ड्रॉ करू शकता. एखाद्या व्यक्तींना जर आपल्या घरामध्ये एखादं लहान गोजीरवाणं बालक हवं असेल, बालिका हवी असेल, तर त्या बाळाचं चित्र ड्रॉ करा. तुम्ही स्वतः मिस्टर, मिसेस, हसबंड, वाईफ आणि ते छोटंसं बालक, राइट? आणि सगळेजण आनंदाने हसतायत. जसं जमेल तसं, राइट? याच्यासाठी खूप चांगला प्रोफेशनल पेंटर असायची आवश्यकता नाही. पेन्सिल आणि पेपर आणि इरेजर याच्याने तुमचे भाव फक्त प्रकट करा. राइट? याच्याने चमत्कार घडतात. आणि पश्चिम दिशेला हे जर तुम्ही लावलं, तर हे सबकॉन्शियस माइंडला हा मेसेज पुन्हा-पुन्हा प्राप्त होईल आणि सकाळी उठल्यानंतर अंतःकरणापासून ग्रॅटिट्यूड भाव एक्सप्रेस करा. राइट? तर धिस इज व्हॉट जस्ट आय वुल्ड लाइक टू से. आपण पुन्हा काही गोष्टी अजून डिस्कस करणार आहोत. नाऊ वी हॅव टू स्टॉप इट हिअर. ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन, एडवान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन, लाईफस्टाईल आपल्याला जगायची आहे.
ज्या व्यक्तीने तुमच्या जीवनामध्ये काही योगदान दिलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद म्हणायचा आहे. राइट? मी दररोज तुम्हाला ह्याच गोष्टी सांगणार आहे. पुन्हा-पुन्हा याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत. कारण एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे, मी खूप काही गोष्टी देईल तुम्हाला नवीन, नवीन, नवीन. परंतु त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग त्याच वेळेस होईल, ज्यावेळेस तुम्ही बेसिक लाईफस्टाईल, एडवान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा जे बेसिक जीवन आहे, हे जीवन डूइंग इज समथिंग डिफरंट आणि नोइंग इज समथिंग डिफरंट. ज्ञान सगळ्यांना आहे, माहिती सगळ्यांना आहे, पण कृती कोण करतंय? आणि हृदयाचे भाव जोपर्यंत जागृत होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. दररोज वी हॅव टू डू धिस प्रॅक्टिस. ब्रह्ममुहूर्ताच्या पावन क्षणी बाकी तुम्हाला काही जमलं नाही तरी चालेल, पण ह्या कार्यक्रमाच्या तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनच्या समोर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनच्या समोर येऊन बसणं गरजेचं आहे. राइट? येस, व्हेरी गुड, एक्सलंट. तर नाऊ विल स्टॉप इट हिअर. अजून खूप काही गोष्टी आहेत ज्या मला शेअर करायच्या आहेत, परंतु स्टेप बाय स्टेप विल डू धिस. राइट? ओके, थँक यू.